नमस्कार शेतकरी मित्रांनो, माहिती उपयुक्तच्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. जसं की मित्रांनो बघू शकता तुम्ही, PM किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे तो कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडू शकतो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. 19 PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख जाहीर. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत देशातील सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि या दृष्टीने देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखल्या जातात आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना राबवली जात आहे. पंतप्रधान किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि या योजनेचा लाभ शेतकऱ्यातील देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांना दिला जातो आणि पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक रक्कम वेळेवर हस्तांतरित केली जाते, जे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळते. सर्व शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की आतापर्यंत देशातील सर्व नोंदणीकृत लाभार्थी शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या PM किसान योजनेद्वारे 18 हप्ते मिळाले. जसं की मित्रांनो, PM किसान योजनेचे 18 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये आधार लिंक जे बँक अकाउंट आहे त्यामध्ये पाठवलेले आहेत. तर मित्रांनो, चला तर 19वा हप्ता कधी येऊ शकतो तर बघूया. तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की केंद्र सरकार दर 4 महिन्यांच्या अंतराने नवीन हप्ता जारी करते, म्हणून शेवटचा 18वा हप्ता हा 5 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला. म्हणजे 18वा हप्ता हा आपल्या महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यामधून जारी करण्यात आलेला होता. तर यात अद्याप 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला नसून लवकरच त्याची मुदतही पूर्ण होणार असून फेब्रुवारीच्या महिन्याच्या सुरुवातीला या योजनेचा 19वा हप्ता शासनाकडून जमा होणार असल्याचे मानले जात आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात, कारण की बँक खात्यामध्ये जे आधार लिंक तुमचा बँक अकाउंट असेल त्या खात्यामध्ये 19वा हप्ता हा जमा होणार आहे आणि तो फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.